आपण पाहत आहात इन गोवा 24 तास। पेडणे तालुक्याला निसर्ग सौंदर्याचं वरदान लाभल्यानं या भागात पर्यटन खात्यानं इको टुरिझमला चालना द्यावी अशी मागणी स्थानिक करत आहेत। यासाठी तेरेखोल नदीत जलसफरीसाठी प्रयत्न करावेत अशी मागणी होत आहे। छोड़ के खुशी रहना मेरी नफरत की दुनिया को छोड़ के प्यार की दुनिया में खुशी रहना मेरे यार, खुशी रहना मेरे यार। बस जानवर कोई ये जान के हैं। दोन होडी एकामेकात बांधून या तेरेखोल नदीमधून, ही तेरेखोल नदी बांधण्यापासून रेडीपर्यंत गेलेली आहे, याच्यातून आम्ही प्रवास करतो। आणि याचा प्रवास करताना आम्हाला एवढा आनंद होतो की डोक्याला जी टेन्शन आहे ती कुठच्या कुठे विरून जाता। हे दोन्ही या नदीमुळे, या तेरेखोल खाडीमुळे गोवा आणि महाराष्ट्र अशा दोन सीमा निर्माण झालेल्या आहे। आणि या दोन राज्याच्या मधून जाताना एक जो वेगळा परम आनंद मिळतो, उच्च स्तराचा आनंद मिळतो। आणि दोन्ही बाजूला गगनचुंबी असे माड आहेत आणि या माडांना आम्ही कल्पतरू म्हणतो। या कल्पतरूंचं वैशिष्ट्य म्हणजे याच्या खाली अनेक घरं आहेत, पण चुकून सुद्धा तो कधी घरावर पडलेला दिसत नाही। हे या कल्पतरूचे वैशिष्ट्य आहे। आणि अशा प्रकारचा आम्ही नदीने प्रवास करत असताना दोन्ही बाजूला एवढी शांतता असते की मन प्रसन्न होऊन जातो। आता पर्यटनाची जी कल्पना भारत सरकारने मांडलेली आहे, यापूर्वी आम्ही बघितलं की पर्यटन म्हटल्यानंतर आमच्या डोळ्यासमोर फक्त जम्मू काश्मीर यायचं। जम्मू काश्मीरचं नंदनवन असं आम्ही पण म्हटलेलं ऐकलेलं आहे। परंतु आज आम्ही जर बघितलं तर भारत सरकारने एवढं पर्यटन स्थळाला वाव दिलेला आहे की या ठिकाणी खेड्यातल्या नद्या, एवढ्या खेड्यातल्या नद्या आहेत आणि त्यांना किनारे लाभलेले आहेत। तर यांचं सुद्धा या ठिकाणी पर्यटन स्थळ निर्माण जर आम्ही केलं तर या ठिकाणी भरपूर वाव आहे। या ठिकाणी जम्मू काश्मीरला त्या नद्यामध्ये वेगवेगळ्या होड्या निर्माण केलेल्या आहेत, त्याच्यात राहणारी घरं निर्माण केलेली आहेत। ते बघून सुद्धा केरळमध्ये अशा प्रकारचा उपक्रम चालू झालेला आहे। आज आमच्या भारत सरकारने सिंधुदुर्ग जिल्ह्याला तर पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केलेला आहे। आणि या पलीकडे जाऊन सांगायचं तर या पर्यटन जिल्ह्याला त्याने 5 कोटीपासून 100 कोटीपर्यंत अनुदान दिलेलं आहे। आणि या अनुदानाचं वैशिष्ट्य म्हणजे 2% व्याजाने दिलेलं आहे। त्याने होतकरू मुलांना, तरुण मुलांना
सांगितलेलं आहे आमच्या भाजप सरकारने की तुम्ही व्यवसाय सुरू करा, पर्यटन तुमच्याकडे लांब लांब फॉरेनरचे जगातले लोक तुमच्याकडे आणा आणि या ठिकाणी ती सुविधा निर्माण करा. आणि त्या प्रयत्नातून आम्ही हे होड्यांचा प्रयोग केलेला आहे आणि या होड्यामध्ये एवढा आनंद मिळतो आणि पैशाच्या दृष्टीने सुद्धा आपल्याला हे खूप स्वस्त पडतं. मोठमोठ्या फेरीबोट सर्वसामान्याला परवडत नाही, परंतु या होड्यातून जर आपण गेलो तर खर्चाला अतिशय कमीत कमी खर्च होतो आणि दोन्ही बाजूचा आनंद आपल्याला लुटता येतो. या ठिकाणी आम्ही बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील वेळागर हा असा परिसर आहे. या ठिकाणी 150 ते 200 झोपड्या आहेत आणि तेथील लोक एवढे उत्साही आहेत. गेलेल्या पर्यटकांचं स्वागत ते फार मनपूर्वक करतात आणि त्या झोपडीचे सुद्धा रेट फार कमी आहे. त्या मानाने त्या पुढे आम्ही वेळागरमध्ये गेल्यानंतर तेथील माणसं पटकन गोळा होतात आणि आमच्या गोव्यातून गेलेले विशिष्ट म्हणजे गोव्यातून गेलेल्या पर्यटकांना, महाराष्ट्रातून गेलेल्या पर्यटकांना फार आदरार्थी वागणूक देतात. तसंच या ठिकाणी वेळागरमध्ये सुद्धा फेरीबोटींची सुखसोयी केलेल्या आहेत. तुमच्या साक्षीने सर्वांना सांगू इच्छितो की तुम्ही मुद्दाम या ठिकाणी या, आम्ही तुमची होड्यांची व्यवस्था करू आणि मुबलक दरामध्ये आम्ही तुमची व्यवस्था करू आणि तुम्हाला भरपूर आनंद देऊ आणि आनंदी जीवन आपण जगूया. तेरेखोल नदी आहे, याचं वैशिष्ट्य म्हणजे इथं ही जी वाळू काढायची आहे गेली पारंपरिक गेली अनेक वर्ष 50-60 वर्ष आणि ह्या वाळूचा आता नदी खोल झाल्या कारणाने इथं वाळू सापडत नाही आणि न्यायालयाचे याला निर्बंध आहेत आणि जेणेकरून हा व्यवसाय पूर्णपणे सध्या तरी बंद आहे. पण ह्या दृष्टिकोनातून आम्ही आता मोपा विमानतळ पाहिला, पर्यटनदृष्ट्या पेडणे तालुका विकसित होत आहे. मात्र ही देशी पर्यटनासाठी आणि विदेशी पर्यटकांसाठी खास जर अशी मोहीम सरकारने गोवा पर्यटन खात्याने राबवल्यात, अशा प्रकारचे लहान ट्रॉलर ज्या होड्याने पर्यटनाला चालना दिल्या, निश्चितच या भागातील युवकांना, बेकार युवकांना रोजगार मिळेल अशी आशा या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि आमचं जे सौंदर्य आहे, जे सृष्टी आहे, सगळं निसर्गाच्या सानिध्यात आणि निसर्ग म्हटल्यानंतर गोव्याचं वैशिष्ट्य आहे की माठ आणि हे आपण तेरेखोल नदीच्या किनारी भागात संपूर्ण दोन्ही बाजूने एक सिंधुदुर्गाचा जे अरुंद भाग म्हणतो किंवा किरण पाणी या भागातही आम्हाला माडाचे जे हे आहेत पण आहेत ते पाहायला मिळतात. गोव्यातही मोठ्या प्रमाणात आम्ही या ठिकाणी आता पोचलेलो आहोत. सध्या आम्ही तेरेखोल या निसर्गरम्य अशा नदीमध्ये एका दिवसाचा सफर, एका दिवसाची सहल करण्यासाठी आणि निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी या उपक्रमात आम्ही सहभागी झालेलो आहोत. खरं म्हणजे आपल्या निसर्गाने आम्हाला भरभरून दिलेलं आहे. तेरेखोल नदी म्हणजेच आमची जीवनदायिनी आहे. या तेरेखोल नदीमध्ये आतापर्यंत अनेकांचे संसार या नदीवरच अवलंबून असतात. मग रेती व्यवसाय असो, पारंपरिक पद्धतीने मच्छीमार व्यवसायही याहीच नदीमध्ये केला जात होता आणि हल्ली हळूहळू पारंपरिक व्यवसाय बंद पडत असल्याने स्पर्धात्मक युगामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवण्याचा, वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये सहभाग होण्यासाठी व्यावसायिक कार्यरत असतात. आपण कधीतरी एखाद्या दुसऱ्या गावामध्ये जाऊन पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी प्रयत्नशील असतो, परंतु प्रत्येक गोमंतकीयाने असा विचार केला पाहिजे की आपल्या परिसरात निदान कसल्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात, कशी पर्यटन स्थळं आहे, आपल्या गावामध्ये काय वेगळं आहे. एक कोकणीमध्ये म्हण आहे की गावची वकाल कुड्डी. त्यामुळे आपल्या परिसरात पर्यटन स्थळाला वाव आपण देत नाही आणि दुसऱ्या राज्यामध्ये हजारो मैल आपण प्रवास करत असतो. मग विमानाने म्हणा, रेल्वेने म्हणा, बसने म्हणा किंवा स्वतःचे वाहन घेऊन आपण दुसऱ्या पर्यटन स्थळांना भेटी देत असतो. आज आपले धारगळचे एक माजी सरपंच भूषण नाईक आहेत, चांदेल हसापूरचे सरपंच आपले तुळशीदास गावस आहे आणि युवा आपले प्रवक्ते कृष्णा पालियेकर, त्यांचा सवंगडी आपले संजय नाईक आहेत, कौठणकर आहेत आणि महादेव गवंडी पण या जलसफरीमध्ये प्रवास करताना आपल्याला या ठिकाणी चित्र दिसत आहे.
प्रत्येक गोमंतकीयांना या माध्यमातून आम्ही एक विनंती करतो की आपल्या परिसरात अशी अनेक पर्यटन स्थळं असतात, त्या स्थळांचा आनंद घ्या. पर्यटन निसर्गाच्या कुशीत आहेत, त्या कुशीत राहून आपण आपल्या परिसरात जी आपली प्रसिद्धी आहे ती प्रसिद्धी करण्यास जर आपण प्रयत्न केले तर देशभरातून आपल्याच गावामध्ये, आपल्याच वाड्यामध्ये किंवा आपल्या नदीच्या पलीकडे देखील पर्यटक येऊ शकतात आणि आपल्याला त्याचा हातभार लागू शकतो. त्या नजरेतून प्रत्येकाने प्रयत्न करायला हवे. सरकारनेही आणि पर्यटन खात्याने अशा नवीन पर्यटन क्षेत्राला वाव देत असताना, पर्यटन स्थळाचा विकास करत असताना समुद्र किनाऱ्या पलीकडील पर्यटनाला वाव देणे आजकाल गरजेचे आहे आणि महत्त्वाचे आहे. हल्ली किनारे मोठ्या प्रमाणात बदनाम होत असताना आपल्याला दिसत आहे, परंतु गावाच्या पलीकडे ग्रामीण भागामध्ये ज्या नद्या, पारंपरिक नद्या आहेत, पारंपरिक झरे आहेत आणि सुंदर अशी बागायत आहे, नारळांच्या फोफडीची झाडे आहेत, त्या झाडांची पाहणी करत असताना आपण नेत्रसुख घेऊया. तशा नजरेतून सरकारने आणि स्थानिक पंचायतीनेही मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्याची गरज आहे. मी या माध्यमाद्वारे अनेक गोमंतकीयांना आव्हान करतो की आपल्या परिसरात अशा अनेक नद्या असतील, नाले असतील, ओहळ असतील किंवा परिसरात वेगवेगळी हिरवीगार वनराई असेल, त्या वनराईचा आपण आस्वाद घेताना आपलं पर्यटन स्थळ आपण सुशोभीकरण करत असताना जी पारंपरिकता आहे ती जपण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी.